गोकुळ शिरगाव पोलिसांची अवैध दारू धंद्यावर धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त। सध्या राज्यभरात दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू असताना गोकुळ शिरगाव पोलिसांनीही या मोहिमेत आघाडी घेतली आहे। अवैध दारू विक्री आणि निर्मिती करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असून गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे। गोकुळ शिरगाव पोलिसांनी पंचतारांकित MIDC, सरनोबतवाडी, उजळेवाडी आणि गोकुळ शिरगाव सारख्या विविध ठिकाणी छापे टाकले। यावेळी रसायनयुक्त दारूची बॅरल्स JCBच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली। या मोहिमेत शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे। विशेषतः माळ भागात आडोशाला, हातगाड्या आणि घरांमध्ये लपून छपून चालणाऱ्या अवैध दारू विक्री ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे। गेल्या 4 दिवसात गोकुळ शिरगाव पोलिसांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत लाखो रुपयांची अवैध दारू आणि दारू बनवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं। या कारवाई दरम्यान गोकुळ शिरगाव येथील सिद्धार्थनगरमधील प्रदीप जयसिंग बागडे याला पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक TJ मगदूम म्हणाल्या की समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी दारूबंदीची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे। या मोहिमेत कोणतीही हयगय केली जाणार नाही। अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कायद्यानुसार शिक्षा होईल। गोकुळ शिरगाव पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू धंद्यांना चांगला चाप बसला आहे। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।